महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजातील मुलामुलींसाठी शाळा सुरू करून शिक्षणाची दारं उघडली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा गाव खेड्यापर्यंत पोहोचवली. या महापुरुषांचा वारसा घेऊन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सन 31 मार्च 1992 रोजी स्थापन केलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. ते प्राथमिक शिक्षणापासून अगदी उच्च माध्यमिक शिक्षणाबरोबरच विधी शिक्षणासाठी महाविद्यालय उभं करून शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व कार्य करीत आहेत. पनवेल उरण परिसरात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या अनेक शाखांचं जाळं विणून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण देणाऱ्या त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय कार्याचा गौरव करण्यास शब्दही अपुरे पडतील. पनवेलमधील खारघर सारख्या त्यावेळी असलेल्या छोट्या खेड्यात त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल ओवेपेठ ही शाळा सुरू केली. इयत्ता 10वी पर्यंत असलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातच उच्च शिक्षण मिळावं म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी याच परिसरात रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय आणि रामशेठ ठाकूर कॉमर्स व सायन्स महाविद्यालय स्थापन केले. सन 2010 मध्ये त्यांनी लावलेलं या विद्यालयाचं रोपटं आज वटवृक्ष होऊन अनेक विद्यार्थ्यांच्या ज्ञानसाधनेची सावली झालेलं आहे. ज्ञानाची ही ज्योत पेटत ठेवण्यासाठी आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांची धडपड, शिक्षणाप्रती त्यांच्या असलेल्या प्रचंड निष्ठेमुळे ही शैक्षणिक उद्धाराची वाटचाल आजही अविरत सुरू आहे. साहेबांच्या मार्गदर्शनाने या विद्यालयातून शिकलेल्या विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान मिळवलं नाही, तर त्यांनी आचार आणि विचारांची सांगड घालत जगाकडे पाहण्याची दृष्टीही व्यापक केली आहे. शिक्षणाविषयीचा त्यांचा आंतरिक ऊर्जा स्रोत आम्हा शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांना सतत प्रेरणा देत आहे. त्यातूनच संस्कारक्षम विद्यार्थी घडत आहेत. आजपर्यंत विद्यालयातून आमचे विद्यार्थी डॉक्टर, CA, इंजिनियर अशा विविध क्षेत्रांमध्ये चमकताना पाहायला मिळतात. रामशेठ ठाकूर साहेबांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या या विद्यालयाचं नाव फक्त खारघरपुरतं मर्यादित न राहता ते आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलं आहे हे सांगायला आम्हाला अभिमान वाटतोय. विद्यालयाची मूल्य, कार्यपद्धती, शैक्षणिक दर्जा यामागे असलेली साहेबांची सखोल दृष्टी आणि प्रेरणा यामुळेच या विद्यालयाचं नाव आज जागतिक स्तरावर मान्यता मिळवू शकलं आहे. साहेबांच्या शैक्षणिक विचारांची स्पष्टता व शिक्षणाविषयीची बांधिलकी तसेच त्यांच्या विद्यार्थी केंद्रित विचारसरणीमुळेच स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत विद्यार्थ्यांना उल्लेखनीय प्रगती साधता आली आहे. आम्हाला नवी दिशा मिळत आहे, नवे प्रकल्प साकार होत आहेत. शिक्षकांना भक्कम आधार देणारी, विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण प्रोत्साहन देणारी आणि पालकांचा विश्वास संपादन करणारी ही शक्ती म्हणजे आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर. केवळ त्यांच्या प्रेरणेमुळेच आज कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यक्तिमत्व विकास अशा अनेक क्षेत्रात घवघवीत यश संपादन करून विद्यालयाचे विद्यार्थी एकामागून एक यशाची शिखरं पादाक्रांत करीत आहेत. विद्यालयासाठी लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते कायम आग्रही असल्याने विद्यार्थ्यांचा यशाकडे जाण्याचा मार्ग सुकर होत आहे. विद्यालयात आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव पोहोचवणारी AI लॅब निर्माण करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिले आहे. हे त्यांच्या दूरदृष्टीचे द्योतक आहे. हे त्यांचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात साकार होणार आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सगळ्या शाळांना अत्याधुनिक रूप, त्यातून अत्याधुनिक शिक्षण देण्याचा ध्यास घेतलेल्या या असामान्य व्यक्तिमत्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करताना विद्यालयातील विद्यार्थी म्हणतात, रामशेठ ठाकूर साहेब म्हणजे आमच्या हृदयाला जोडणारी जिवंत ऊब. त्यांच्या उपस्थितीत आम्हाला एक मायेचा स्पर्श हवेत दरवळलेला जाणवतो. आम्हा मुलांकडे पाहताना त्यांच्या नजरेतून उमटणारी आपुलकीची भावना प्रत्येक बालमनाला सुरक्षिततेची कवच देते. साहेब जवळ असले की आम्हा मुलांना वाटतं की खरंच कोणीतरी समजून घेतंय किंवा आधार देतंय. आम्हा मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी साहेबांनी प्रत्येक क्षेत्रात एक संधी निर्माण केली आहे जिथं आम्ही आमचं भविष्य घडवू शकतो. यश आम्हाला मिळतं, पण
आनंद आणि अभिमान मात्र आमच्या लाडक्या साहेबांना होतो. आता उदाहरणासाठीच बघा ना, आमच्या उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी हर्षिता पाटील हिने राज्यस्तरीय किक बॉक्सिंग क्रीडामध्ये 3रा क्रमांक पटकावलेला आहे, जे बघून ते तिला अभिनंदन करायला व आशीर्वाद द्यायला स्वतःहून आले होते. असं एक नाही तर बऱ्याच अशा गोष्टी व उदाहरणं आहेत ज्याने आम्हा मुलांप्रती असलेलं त्यांचं प्रेम व्यक्त होऊ लागतं आणि खात्री मिळते की कधी कसला अडथळा आला की त्यांचा हात सदैव आमच्या पाठीशी आहे. हॅलो एव्हरीवन आणि नमस्कार सर्वांना. माझं नाव आहे स्वामिनी सुनील अडसुळकर आणि मी तुमच्याशी बोलत आहे मेलबर्न, ऑस्ट्रेलियावरून. आय एम करंटली पर्स्युइंग माय बॅचलर ऑफ फोरेन्सिक सायन्स डिग्री at Swinburne University of Technology in Melbourne, Australia, after successful completion of my 12th standard at Ramshay Thakur Higher Secondary Vidyalaya in the year 2024. And this was all possible because of our legendary visionary chairman, Shri Ramshay Thakur sir, and his vision of giving us such a great campus where there is a balance of studies along with extracurricular activities. We truly thank you for that, sir. I would like to also send him a lot of wishes, love and luck for his 75th Diamond Jubilee birth year celebrations. At the end, I would like to conclude by saying that आपल्या रामशेठ ठाकूर युनिव्हर्सिटी संपूर्ण जगभर हो. I would truly be supporting my university and college forever. Thank you so much and I wish you the best. Thank you. विद्यार्थ्यांना घडवणारे, त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक ही त्यांची शक्ती. एक वेळ स्वतः शिक्षक असलेल्या साहेबांच्या विषयी इथे शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षकाच्या भावना त्यांच्याविषयी आदराने ओतप्रोत भरले आहेत. For the past 15 years, ever since I joined JBSV Sanstha, I've always heard our Honorable Chairman Sir's name, spoken with great respect and deep admiration. His vision, values and commitment has shaped our institution. Meeting him personally during our annual days or in school committee has always impacted very positive impression on me. Each interaction reflects his grounded nature, his genuine interest towards the student, faculty and institution as a whole. All over these years, meeting him make me proud to be a part of this JBSV Sanstha. नमस्कार, मी प्रवीण शिवाजी पाटील, क्रीडा शिक्षक, रामशेठ ठाकूर हायर सेकंडरी विद्यालय खारघर. स्पोर्ट्सच्या निमित्ताने मी साहेबांना भेटत असतो. त्यातलाच एक अनुभव मी तुमच्यासोबत आज शेअर करतो. शेकडो लोक साहेबांच्या भेटीसाठी दररोज येऊन थांबलेली असतात, परंतु साहेबांना जेव्हा समजतं त्या शेकडो लोकांमध्ये प्रावीण्यप्राप्त मिळालेले विद्यार्थी सुद्धा आलेले आहेत, तेव्हा साहेब सर्वात आधी त्या मुलांना आत बोलवतात, त्यांचा गौरव करतात आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देतात. साहेबांची ही खेळाप्रती असणारी रुची मला खूप आवडते. त्यासाठी माननीय चेअरमॅन साहेबांचे खूप खूप धन्यवाद. साहेबांच्या आयुष्याचा 75 वर्षाचा प्रवास हा आम्हा प्रत्येकासाठी एक प्रेरणा आहे. हा ऊर्जा स्रोत असाच अविरत प्रवाहित राहावा, त्यासाठी आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांना त्यांच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चांगले आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.